मुख्यमंत्री साहेब, मी काकासाहेब शिंदे बोलतोय. पत्रास कारण की सकल मराठा समाज सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कानडगाव गावचा मी रहिवासी. खरं तर आम्हा मराठ्यांचे काळीज आणि कर्तृत्व तुम्हाला आजवर कळलेच नाही. माझ्या बांधवावर होत असलेले अत्याचार जणू थांबणारच नाही असं चित्र आता स्पष्ट दिसायला लागले. राजा हा जनतेचा सेवक असतो, मायबाप असतो आणि पालनकर्ता सुद्धा असतो. मात्र जर प्रजेचे प्रश्न सोडविण्याऐवजी राजानेच मनमानी कारभार करत प्रजेवर अन्यायाचा आसूड ओढला तर अन्यायाचा आसूड ओढावून घेतल्यापेक्षा जीवन त्यागलेलं बरं आहे ना. मुख्यमंत्री साहेब, आम्ही मराठे कधीच कुणाचं नुकसान करत नाही, ना की कुणावर अन्याय. मात्र अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे आम्हाला जमते आणि तर तोच आवाज सरकारी व्यवस्थेच्या निरंकुश वार करून दडपला जात असेल तर आम्हास पर्याय तो काय. गिनीज बुकात नोंद व्हावी अशा पद्धतीने आमच्या हक्कासाठी आम्ही राज्यभर शांततेत रस्त्यावर उतरलो. आम्हाला हक्क मिळावा याकरिता सर्व धर्मीय बांधवांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शविला. आपल्याकडे हक्कासाठी दाद मागितली, परंतु आपले मन खूप निर्दयी आहे हे आम्हा लोकांना खूप उशिरा कळले. खरं तर मराठा समाजाच्या जीवावर आपण राज्यात सत्तेवर आलात, काहीतरी वेगळं आणि अपेक्षित कामगिरी कराल अशी सर्वांनाच आस होती. परंतु केवळ काही मागण्यांसाठी माझ्या बांधवांनाही या ठिकाणी जीव गमवावा लागला. शांततेने मोर्चे करत असताना चेंगराचेंगरी झाली, अपघातात काही युवक हुतात्मे झाले. पण कठोर मनाचे तुम्ही आणि तुमचं सरकार, तुम्हाला मात्र आमची दया आली नाही. मुख्यमंत्री साहेब, आज मी माझ्या समाजाच्या मागण्यांसाठी माझं बलिदान देतोय. मी घेतलेली जलसमाधी ही न्यायासाठी पेटविलेल्या मशाली आहेत आणि त्या राहतील. माझे बांधव या बलिदानाला लक्षात ठेवून आपली आक्रमकता दाखवत तुमच्या सरकारी निर्णयाची उदासीनता दूर करण्यास भाग पाडेल. तुम्हाला अधिकार मागतोय माझा समाज. मी तर जग सोडलंय हो, पण तुमचं काय, तुम्हाला त्याचं काय. तुमच्या परिवारातील एखादा आजारी पडला तर तुम्हा स्पेशल डॉक्टर उपचारासाठी मिळतील, परंतु माझ्या जाण्यानं दुःखमय सागरात जीवन जगणारा माझा परिवार, त्यांच्या वेदना आणि माझे बलिदान तुम्हाला कधीच कळणार नाही. मरताना मला भीती नाही तर अभिमान वाटतोय. मी समाज हक्क मागताना हुतात्मा झालो. खरं तर माझे बलिदान हे निराशेपोटी संपवलेली जीवनयात्रा मुळीच नाही. उलट प्रत्येक मराठा समाजाच्या अंतर्मनात न्याय हक्कासाठी पेटवलेली क्रांतीची धगधगती मशालच आहे. आणि बांधवांनी पेटवलेली ही मशाल तुम्ही लादलेली राजकीय उदासीनता, सरकारी व्यवस्था आणि मागण्या प्रलंबित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या श्रीमुखात जोरदार चपराक लावून तुम्हास न्यायदानासाठी भाग पाडेल हे विसरू नका. मुख्यमंत्री साहेब, बघा जमतेय का तुम्हाला. बघा, रडण्याचा नाही तर लढण्याचा इतिहास आहे आमचा. माझे बलिदान ही कमजोरी कधीच समजू नका. जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान करून समाजात कलह निर्माण करून आम्हालाही शांततेचा भंग करता येतो, पण असे करणे आमच्या वडिलोपार्जित ऐतिहासिक वारशाला शोभणार नाही. म्हणून आमचा अंत पाहू नका. गोड बोलून खोड मोडायची आपली अनपेक्षित सवय सोडा साहेब. आजवर नेहमीच आपण आम्हाला आश्वासन देत आशेचे गाजर दाखविले आहे आणि मराठ्यांची फसवणूक करत निराशा केली आहे. कल्पना केली आहे काय आपण, माझ्या जाण्याने माझी आई किती दुःखात असेल. आपला तरुण मुलगा जिने गमावला तिचे अंतःकरण काय म्हणत असेल. माझा भाऊ बंधुविरहाने त्याच्या अंतःकरणात प्रज्वलित झालेल्या ज्वालांचा विचार आपण केला आहे काय. साहेब, आता तरी आमची फसवणूक बंद करा. यासाठी हा पत्रप्रपंच. कळावे, आपल्या राज्यातील अन्यायाने ग्रासलेला आणि बलिदानाची आहुती दिलेला काकासाहेब, एक मराठा लाख मराठा.